Hello friends. So last lecture we learn Newton's backward differences interpolation formula, and before that we learn the Newton's different forward differences interpolation formula. Both differences formula, in this formula the value of x is equally space, means difference between two consecutive terms are equal, and we denoted it by h. Now we are going to next point, uh, interpolation with unequal intervals. Means it is clear that the value of x is not equally spaced, unequal. In this method there are two formulas or two methods. First one is Lagrange's interpolation formula, and second one is Newton's difference formula. Out of these, in this lecture we are going to first Lagrange's interpolation formula. We have to some proof of this formula. So let y is equal to f of x be a continuous and n plus 1 times differentiable function in the interval ab, open interval ab. Suppose x0, x1, x2, xn be n plus values of x and y0, y1, y2, yn be a corresponding value of y is equal to f of x. म्हणजे तुम्हाला जसं टेबलच्या स्वरूपात दिले. गिवन दॅट द व्हॅल्यू ऑफ n प्लस 1 पॉईंट्स x0, y0, x1, y1 डॉट 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 xn, yn, where the value of x is not necessary equally spaced. तुम्हाला सांगितलं आता टॉपिकचं नावच अनइक्वल, तर व्हॅल्यू ऑफ एक्स इज नॉट इक्वली स्पेस. Let y is equal to f of x be a polynomial passing through the point x0, y0, x1, y1, xn, yn. It can be in the form of. आता मागं जे दोन आपण प्रूफ पाहिले त्याच्यात कोणत्या फॉर्ममध्ये होता हे बघायचं, आणि ह्या थेरममध्ये कोणत्या फॉर्ममध्ये. सो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए नॉट इंटू एक्स मायनस x1, x minus x2, x minus x3 and dot dot x minus xm plus a1 into x minus x0, x minus x2, x minus x3 and dot dot x minus xm. a2 into x minus x0, x minus x1, x minus x3 dot dot x minus xn. असं कंटिन्यू ए एन पर्यंत जर तुम्ही गेलं तर ए एन इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस एक्स नॉट, एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स टू डॉट डॉट एक्स मायनस एक्स एन मायनस वन. काय फरक आहे बघा, जेव्हा ए नॉट असतं त्यावेळेस एक्स मायनस एक्स नॉट मिसिंग असतं. ए वन असेल त्यावेळेस एक्स मायनस एक्स वन नसणार आहे. ए टू असेल त्यावेळेस एक्स मायनस एक्स टू नसणार आहे. ए एन असेल त्यावेळेस कोणते नसणार आहे, एक्स मायनस एक्स एन नसणार. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याला इक्वेशन नंबर 1 दिलेले आहे आपण. इक्वेशन 1 व्हेअर ए नॉट, ए वन, ए टू अँड डॉट डॉट ए एन आर कॉन्स्टंट, हे नंबर कॉन्स्टंट आहेत. नाव पुटिंग एक्स इज इक्वल टू एक्स नॉट, एक्स इज इक्वल x1, x2, x3 अँड xn मायनस 1 इन इक्वेशन 1 ह्या वरच्या इक्वेशनमध्ये पुट करायचं. सुरुवातीला आपण जर x इज इक्वल टू एक्स नॉट पुट केलं, x इज इक्वल टू एक्स नॉट वरच्या इक्वेशनमध्ये, तर आपल्याला काय मिळालं, वाय नॉट म्हणजेच एफ ऑफ एक्स नॉट. मग ए नॉट इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स नॉट मायनस एक्स वन होईल.
एकची व्हॅल्यू रिप्लेस करतोय ना एक्स नॉटने. एक्स नॉट मायनस एक्स टू, एक्स नॉट मायनस एक्स थ्री, डॉट 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 एक्स नॉट मायनस एक्स एन. आणि हे पुढचे सगळे झिरो होतील, कारण एक्स नॉट मायनस एक्स नॉट झिरो होईल आणि झिरो निघूनलं तर ही झिरो. इथं एक्स नॉट मायनस एक्स नॉट ही झिरो होईल, इथं एक्स नॉट मायनस एक्स नॉट ही झिरो होईल. फक्त शिल्लक काय राहील, फक्त ए नॉट शिल्लक राहील. हे पुढचे सगळे झिरो होतील. ही टर्म तुम्हाला भेटेल. मग ह्याच्यावरून ए नॉटची व्हॅल्यू फाईंड केली. ए नॉटची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी काय केलं, हे ब्रॅकेट इकडे मल्टिप्लाय, हे सगळे इकडे डिवाइड केले. एफ ऑफ एक्स नॉट डिवायडेड बाय एक्स नॉट मायनस एक्स वन, एक्स नॉट मायनस एक्स टू, एक्स नॉट मायनस एक्स थ्री अँड डॉट डॉट एक्स नॉट मायनस एक्स थ्री. आता पुट एक्स इज इक्वल टू एक्स वन, एक्स इज इक्वल टू एक्स वन पुट केलं. एक्स इज इक्वल टू एक्स वन पुट केलं तर काय येईल, इथं एक्स वन मायनस एक्स वन झिरो होईल. इथं होणार नाही झिरो, कारण इथं एक्स वन नाहीच आहे कुठंच. म्हणजे एक्स वन मायनस एक्स नॉट, एक्स वन मायनस एक्स टू, एक्स वन मायनस एक्स थ्री, एक्स वन मायनस एक्स एन होईल. पण इथं झिरो होईल. इथं एक्स वन मायनस एक्स वन झिरो, इथं एक्स वन मायनस एक्स वन झिरो. म्हणजे पुढच्या सगळे झिरोज होतील, फक्त ए वन राहील. मग काय मिळालं तुम्हाला बघा, वाय वन त्यालाच आपण एफ ऑफ एक्स वन आणि ए वन इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स वन मायनस एक्स नॉट, एक्स वन मायनस एक्स टू, एक्स वन मायनस एक्स थ्री, डॉट डॉट एक्स वन मायनस एक्स थ्री. मग ह्याच्यावरून ए वनची व्हॅल्यू काय मिळालं, काय मिळालं ए वनची व्हॅल्यू, एफ ऑफ एक्स वन डिवायडेड बाय एक्स वन मायनस एक्स नॉट, एक्स वन मायनस एक्स टू, एक्स वन मायनस एक्स थ्री अँड डॉट डॉट एक्स वन मायनस. आता ह्या ए नॉट आणि ए वनवरून तुम्हाला ए टूची व्हॅल्यू अंदाज लावता आली पाहिजे. काय येईल बरं, सिमिलरली काय येईल बरं ए टू. बघा ए नॉट असेल त्यावेळेस एफ ऑफ एक्स नॉट होतं, ए वन होतं त्यावेळेस एफ ऑफ एक्स वन आला. आता ए टू असेल तर एफ ऑफ एक्स टू येईल. पण डिवायडचं बघायचं, डिवायडचं काय होतं, जेव्हा ए नॉट असतं त्यावेळेस एक्स नॉटने सगळ्यातून वजा केलं असतं. एक्स नॉट इथं, एक्स नॉट इथं, एक्स नॉट इथं. इथं ए वन होतं त्यामुळे एक्स वनमधून वजा केली होती सगळी. आता ए टू असेल त्यावेळी काय होणार, एक्स टू होणार सगळी इथं. सिमिलरली काय मिळेल आपल्याला, सिमिलरली वी ऑब्टेन ए टू, एफ ऑफ एक्स टू डिवायडेड बाय एक्स टू मायनस एक्स नॉट, एक्स टू मायनस एक्स वन, एक्स टू मायनस एक्स थ्री, डॉट डॉट एक्स टू मायनस एक्स एन. इन जनरल ए एन काय येईल रे, ए एन इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एन डिवायडेड बाय एक्स एन मायनस एक्स नॉट, एक्स एन मायनस एक्स टू वन, एक्स एन मायनस एक्स टू, डॉट 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 एक्स एन मायनस वन होईल. ठीक आहे. ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत ना, आपण ए नॉट, ए वन, ए टू, ए एन ह्या इक्वेशन एकमध्ये परत रिप्लेस करायच्या. रिप्लेस केलं तर काय मिळेल, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि पहिल्यांदा ए नॉटची व्हॅल्यू टाकली तर एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स टू, एक्स मायनस एक्स थ्री, डॉट डॉट एक्स मायनस एक्स एन डिवायडेड बाय एक्स नॉट मायनस एक्स एन, एक्स वन, एक्स नॉट मायनस एक्स टू, एक्स नॉट मायनस एक्स थ्री अँड डॉट डॉट एक्स नॉट मायनस एक्स एन इंटू एफ ऑफ एक्स एन, एक्स नॉट. पुढं काय मिळालं, एक्स मायनस एक्स नॉट. आता इथे एक्स वन नसेल, एक्स टू येईल डायरेक्ट, एक्स मायनस एक्स टू, एक्स मायनस एक्स थ्री, डॉट डॉट एक्स मायनस एक्स एन डिवायडेड बाय एक्स वनमधून सगळे वजा करायचे आणि शेवटी एफ ऑफ एक्स एन. पुढे एक्स मायनस एक्स नॉट, एक्स मायनस एक्स वन, इथं एक्स टू नसेल डायरेक्ट एक्स थ्री, एक्स मायनस एक्स थ्री, डॉट डॉट एक्स मायनस एक्स थ्री आणि इथं डिवायडेड बाय एक्स टूमधून सगळे वजा करायचे इंटू एफ ऑफ एक्स थ्री अँड डॉट डॉट. इन जनरल शेवटची टर्म काय येईल, एक्स मायनस एक्स नॉट, एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स टू, एक्स मायनस एक्स एन मायनस वन डिवायडेड बाय एक्स एन मधून सगळा टर्म वजा होतील. एक्स एन मायनस एक्स नॉट, एक्स एन मायनस एक्स वन, एक्स एन मायनस एक्स टू अँड डॉट डॉट एक्स एन मायनस वन इंटू एफ ऑफ एक्स एन. हे जे काय फॉर्म्युला आपण मिळवला आहे हा एवढा मोठा, ह्याला म्हणायचं दिस इज कॉल्ड न्यूटन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर इक्वली ऑर अनइक्वली. इक्वलीसाठी पण चालतो बरं का, इक्वली ऑर अनइक्वली intervals. Now we are going to examples on this formula. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बरं का, आणि मला वाटतं सोपं आहे, काहीतरी क्लू आहे ह्या फॉर्म्युल्यात लक्षात ठेवायचा. सुरुवातीला एक्स नॉट नसेल वरती,
नंतर एक्स मायनस एक्स वन नसेल, इथं एक्स मायनस एक्स टू नसेल, आणि शेवटच्या टर्ममध्ये एक्स मायनस एक्स एन नसेल. आणि डिवाइड काय करायचं, जे वरती आपण एक्स मायनस एक्स नॉट नाही, पहिल्यात एक्स नॉटमधून सगळे वाजा करायचे, दुसऱ्यातून एक्स वनमधून वाजा करायचे, एक्स टूमधून अँड सो ऑन एक्स एनमधून सगळे वाजा करायचे. ठीक आहे. एक्झाम्पल, फाइंड द लॅग्रांजेस interpolation formula for the following data and find f of 6. x is equal to आणि y च्या टेबलच्या व्हॅल्यू दिलेत तुम्हाला. ठीक आहे. आता टेबलमध्ये बघा, हिअर आन्सरमध्ये हिअर वी ऑब्झर्व दॅट व्हॅल्यू ऑफ एक्स इज अनइक्वली स्पेस. म्हणजे ह्यांच्यातला डिफरन्स सारखा येतो का? नाही. आपण मागे जे पाहिले ना फॉरवर्ड आणि डिफरन्समध्ये, इथे इक्वली असायचे ते, आता नाही. मग आता पहिले हा एक्स नॉट, हा एक्स वन, हा एक्स टू, हा एक्स थ्री, ह्या व्हॅल्यू, हा एफ ऑफ एक्स नॉट, एफ ऑफ एक्स वन, एफ ऑफ एक्स टू आणि एफ ऑफ एक्स थ्री. ठीक आहे. सो बाय लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला, काय फॉर्म्युला होईल? एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स टू, एक्स मायनस एक्स थ्री. एक्स मायनस एक्स फोर घ्यायची गरज आहे का? नाही, कारण टेबलपर्यंत आपल्याला एक्स थ्रीपर्यंत दिले आहेत. एक्स मायनस एक्स थ्री डिवायडेड बाय, सुरुवातीला एक्स नॉटमधून वजा करायचे, एक्स नॉट मायनस एक्स वन, एक्स नॉट मायनस एक्स टू, एक्स नॉट मायनस एक्स थ्री इंटू एफ ऑफ एक्स नॉट. पुढं एक्स मायनस एक्स नॉट, एक्स मायनस एक्स टू, एक्स मायनस एक्स थ्री डिवायडेड बाय एक्स वनमधून वजा करायचे इंटू एफ ऑफ एक्स वन. पुढं एक्स मायनस एक्स नॉट, एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स थ्री, एक्स टू नाही येणार, डायरेक्ट एक्स थ्री, आणि एक्स टूमधून वजा करायचे इंटू एफ ऑफ एक्स टू. आणि शेवटचा काय असेल? एक्स मायनस एक्स नॉट, एक्स मायनस एक्स वन, एक्स मायनस एक्स टू आणि एक्स थ्रीमधून वजा करायचे आणि इंटू एफ ऑफ एक्स. त्यात व्हॅल्यू पुट करा. कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या? ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे. पुट केल्यानंतर काय होईल? एक्स मायनस एक्स वन, एक्स वनची व्हॅल्यू मला वाटतं 0 आहे. ठीक आहे. म्हणजे डायरेक्ट काय होईल? एक्स होईल इंटू एक्स मायनस एक्स टू, एक्स मायनस एक्स फाईव्ह आणि डिवायडेड बाय हे होईल एक्स नॉट मायनस एक्स वन. एक्स नॉटची व्हॅल्यू -1 आहे, एक्स वनची 0 आहे. -1 मायनस 0 -1 होईल. इथं -3 होईल. -1 -2 -3. इथं -1 -5 -6 होईल इंटू 9 कोणतं? एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू 9. असं कंटिन्यू सगळ्या व्हॅल्यू पुट करायचं आणि नीट खेळायचं. मायनस मायनस प्लस होईल काही ठिकाणी. इथंच मायनस मायनस प्लस होतं कारण एक्स मायनस एक्स नॉट आहे. एक्स नॉटची व्हॅल्यू -1 आहे. सो -1 हे मायनस 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 बिकम +1. ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत पुट करायच्या. पुट केल्यानंतर काय करायचं? 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. सुरुवातीला मी हा एक्स आहे तसाच ठेवला. इथं एक्स -2 आणि एक्स -5चं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन लिहिलं. मी इथं एक्स +1 आहे तसंच ठेवला आहे आणि ह्या दोघांचं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. नंतर इथं हा एक्स आहे तसाच ठेवला आहे, हा एक्स मधला, आणि फर्स्ट आणि लास्टचं ब्रॅकेटचा गुणाकार लिहिला आहे. इथं हा एक्स बाहेर आहे असंच ठेवला आहे आणि फर्स्ट आणि लास्टचा गुणाकार केला. इथं भाग जाईल 2चा, इथं भाग जाईल 2चा, इथं भाग जाईल 3चा, इथं भाग जाईल 3चा. ठीक आहे. नंतर एक्सने आतमध्ये गुणाकार केला तरी चालेल. इथं ह्या ब्रॅकेटने इथं गुणावं लागेल. मग बघा इथं भाग 2चा दिलाय, इथं त्या 2 ब्रॅकेटचा गुणाकार केलाय, भाग 2चा बसलाय. इथं या ब्रॅकेट एक्सने आतमध्ये गुणलंय, तिथं बघा मागच्या पेजवर येते भागले 6 आणि इथं 6चा. ठीक आहे. ह्या 2ने आपण काय करू? इथं वरती भागाकार करू. काय होईल? -6³ इथं +7x² होईल आणि इथं मायनस होईल 10x डिवायडेड बाय +2 केला. हे मायनस फक्त वरती शिफ्ट करून टाकलं. इथं
बेरीज वजाबाकी केलेली आहे. एक्स क्यूब -7x² आणि +x² -6x² +10x -7x 3x आणि +10 ÷ 2. इथं पण हा -6 आणि वर मल्टिप्लाय केलं आहे आणि हा +6 आहे तसंच लिहिलं आहे पुढे. तर अगोदर ह्या दोघांचे छेद समान आहेत, ह्या दोघांची बेरीज केली आहे सर. बेरीज केल्यामुळं काय होणार आहे, एक मिनिट, असं आहे असं. आता इथं छेद समान आहे म्हणजे -x³ + x³ कॅन्सल, 4x² -x² 3x² +5x - 2x 3x ÷ 6. इथं 3 कॉमन घेऊन खाली भाग जाईल. आता तिघांचे पण छेद समान झालेत, पण आपण जर पहिल्या दोघांचेच करू. बरोबर, हा पहिला आहे तसंच ॲज इट इज लिहिला. x³ (6x³ -6x² आणि इथं +x² -5x². बरोबर, 3x +3x आणि इथं +x 4x आणि +10 छेद 2. आता इथं पण छेद समान आहे, काय होणार डायरेक्ट बेरीज होणार. -x³ + x³ कॅन्सल होईल. 7x² - 5x² किती राहील 2x². इथं 10x आहे -10x आहे आणि इथं +4x आहे. -10 + 4x -6x आणि +10 ÷ 2. 2 ने भाग द्या, x³ - 3x + 5. पण आपली f(6) ची व्हॅल्यू टाकायची. f(6) किती येईल टाका, वरच्या फॉर्म्युला 6 टाका. 6² -3 × 6 आणि +5 किती येईल 36 -18 आणि +5. तर 36 मधून 18 गेले, किती राहिले 18. 18 + 5 23. अशा पद्धतीने हे तुमचं लॅग्रांज इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे. सो नेक्स्ट लेक्चरला we are going to some more examples and they Newton's divided difference interpolation formula. Okay.